मरणाहती सुटली काया, मरणाहती सुटली काया, विचारे या निश्चये. नासुनिया गेली खंती सहज स्थिती भोगाचे, न देखेसे झाले श्रम आले वर्म हाताहे. नासुनिया गेली खंती सहज स्थिती भोगाचे, तुका म्हणे कैसी कीव कोठे जीव निराळा. नासुनिया गेली खंती सहज स्थिती भोगाचे, समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाजम, जगन निहित पानिम मंडनम मंडनानाम, तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम, सदैव धवलहासम विठ्ठलम चिंतयामी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. लोकाभिरामम रणरंगधीरम राजीवनेत्रम रघुवंशनाथम, कारुण्यरूपम करुणाकरम तम श्रीरामचंद्रम शरणं प्रपद्ये. मनोजवम मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. श्री संताचिया माथा चरणावरी, क्रांती पावलो सांभाळा, पावलो सांभाळा. श्री संताच्या माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी मौजे डोंगरजवळा तालुका गंगाखेड जिल्हा परभणी या ठिकाणी आयोजित वैकुंठवासी गणेशपुरी दिंडीचे विनेकरी वैकुंठवासी बाळाजी देवबा घरजाळे यांच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केलेली ही कीर्तनरूपी सेवा आणि या कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा 4 चरणांचा असून या अभंगाद्वारे तुकोबाराय मृत्यूला कसं जिंकलं, मृत्यूपासून माणसाची सुटका कशी होईल किंवा त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितला की मी मृत्यूपासून काया कशी सोडवली याचं दिग्दर्शन या अभंगातून केलेलं आहे. विठाला उशीर झालेला आहे सुरुवात करायला. हां, तरी सुद्धा 1 तासामध्ये आपली सेवा आटोपा. तर प्रत्येक माणसाला जन्माला आलं की मरावं लागतं हे निश्चित आहे. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात जातस्य हि ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद परिहारेर्ते न त्वम शोचितुमर्हसि. अर्जुना, प्रत्येक माणसाला मरण अटळ आहे, मरण चुकत नाही. उपजे ते नाशे नाशिले पुनरपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. माऊली त्यावर सांगतात की हे मरण माणसाला अटळ आहे. मग जो जन्माला जीव आला त्याला मरण अटळ आहे. मग
उपजल्या पिंडा मरण सांगाती, उपजल्या पिंडा मरण सांगाती, उपजते मरते सवेची ते आहे का? मला वाटलं ते बाळपण गेले, बाळपण गेले नेनता, तारुण्यपणी तरुणपणी विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्मधरी. हा म्हणजे तिथं असं आठवलं. चला, उपजल्या पिंडा मरण सांगायचे म्हणजे प्रत्येक जीवाला मृत्यू आहे. आहार निद्रा भय मैथुन हे सगळ्या प्राण्यात समसमान आहे. मानवाला मन बुद्धी विशेष आहे आणि मृत्यू तर सगळ्यांना अटळ आहे. अशा काही गोष्टी ठरलेल्या आहेत. मग त्याची काय मृत्यूची म्हणजे अशी निश्चित वेळ दिलेली नाही. प्रत्येक माणसाला माहीत नाही आपला मृत्यू कधी आहे. अनभिज्ञ आहे मृत्यूबद्दल माणूस थोडक्यामध्ये. तरी सुद्धा या जन्माला आल्यानंतर जर नामस्मरण केलं तर नामस्मरणाच्या बळावर मृत्यूला जिंकता येतं असं संतांनी सांगितलेलं आहे. परंतु सामान्य माणसाची जर व्यथा बघितली तर सामान्य माणसाला असं वाटतं की मृत्यू आपल्याला येऊ नये. यक्षाने एकदा प्रश्न विचारला होता युधिष्ठिराला, युधिष्ठिरा या जगामधलं मोठं आश्चर्य कोणतं आहे? त्यावेळेस युधिष्ठिराने सांगितलं की या जगामध्ये असं आश्चर्य आहे देवा यक्षा की अनेक माणसं काय करतात, अनेक माणसांना जाळून स्मशानामध्ये घरी परत येतात, परंतु स्वतःला असं समजतात की तो मेला मी मरणार नाही. ही मोठं आश्चर्य वाटते. म्हणजे त्याच्या मृत्यूपासून सुद्धा बोध घेत नाहीत की आपलंही एक दिवस मरण आहे, आपल्याला सुद्धा एक दिवस हे जग सोडायचे. मग तो बोध घेऊन काहीतरी साधन करून, काहीतरी नामस्मरण संतांनी सांगितलेलं साधन करून, भक्ती करून तरुण जाण्याविषयी लोक विचार करत नाहीत. हे मोठं आश्चर्य आहे. विठाला काही जण मला म्हणले, शिकलेले लोक, तुम्ही मृत्यूची भीती दाखवता लोकांना, भीती दाखवूनच लोकांना परमार्थ करायला होतात. मी म्हणलं तसं नाही. मृत्यूची भीती दाखवा किंवा नाही दाखवा, तो येणारच आहे. त्याला भिलात तरी येणार आहे.
सुंदर प्रमाण आहे. तुकोबाराय जीवाला म्हणतात, अरे बाबांनो, मरणाला विसरलात का? मरणाची कारे नाही आठवण, संचिताचा धन लोभ हेवा. म्हणजे काय? मरणाची सतत स्मरण ठेवा. कशासाठी ठेवा? कारण का आपण या संसारामध्ये आल्यानंतर मरण जर विसरलं तर इथल्या गोष्टीची आसक्ती जडते, ममत्व जडते, आणि एकदा ममत्व जडलं की ते पुन्हा सुटायला अवघड असतं. म्हणून संत म्हणतात, ममत्व जडून घेऊ नका. फार दिवस तुम्ही राहण्यासाठी इथे आलेले नाहीत, किंवा तुम्ही अमर नाहीत. तुम्ही अमर नाहीत. येथे उरून येदी आले अवतार, आणि एरते पामर जीव किती. बाकीच्यांचं काय खरंय म्हणले तुका म्हणे, एका मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. मरण एकदा, ती पाळी प्रत्येकाला द्यावी लागणार आहे. बघ, मृत्यूची भीती माणसाला का वाटते? थोडक्यात सांगतो. माणसाला असं वाटते की मी या देहाला आलो जन्माला, आता इथून पुन्हा कुठंच जाऊ नये, मी इथं राहावं, अशी आपली तट धरून आपण बसतो. परंतु यम मात्र तुमची तट पूर्ण होऊ देत नाही. जोपर्यंत तुमचं आयुष्य शिल्लक आहे तोपर्यंत तो वाट बघतो. जववरी तववरी तुमचे बळ. कधीपर्यंत बळ आहे? काळ आला नाही तोपर्यंत आपलं बळ आहे म्हणले तुकोबाराय. काळ आल्यावर आपलं बळ चालत नाही. किती जरी बलवान माणूस असला तरी यम आल्यानंतर, काळ आल्यानंतर किती बलवान माणूस असला तर तो सुटू शकत नाही. मग मृत्यूची भीती माणसाला ह्याच्यासाठी वाटते की आपण जे काही इथं ममत्व जडून बसलेलो आहोत, माझं माझं घेऊन बसलेलो आहोत, हे सोडावंच वाटत नाही. मग संतांनी कसं सोडवलं सांगतो. अगोदर आपली चूक काय लक्षात घ्या. आपल्याला असं वाटतं की मला एकदाच जन्म आणि एकदाच मरण आहे. ही पहिली कल्पना आपली चुकीची आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. आद्य शंकराचार्य म्हणतात, पुन्हा पुन्हा जन्म मरणाचा फेरा आहे. असं समजू नको तुला एकदाच मरण आहे. यापूर्वी किती जन्म झालेत. देव अर्जुनाला म्हणतात, बहुनी मे व्यतीतानी तव जन्मानीच अर्जुना. आपण बरेच जन्म घेतलेले आहेत याआधी, पण तुला स्मरण नाही, मला स्मरण आहे. मी जे जे वेळी अवसरे ती मला सगळं स्मरण आहे म्हणले. ज्या ज्या वेळी मी जे जे अवतार घेतला मला स्मरण आहे, पण तुला नाही, अर्जुनाला म्हणतात. मग तू विसरून गेलास पण मी विसरलो नाही. किती जन्म झालेत मला पूर्ण माहित आहे. कोणते गणित नाही जे दातारा. झाला फेरा गणित नाही जी दातारा. गणितच नाही म्हणले म्हणजे किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. नेहमी आपण फजिती झालेले आहे. खूप वेळा जन्म आपण बहुनी अनेक वेळा जन्म घेतला आणि अनेक जन्मांतरामध्ये संसार करत आलो, पण आपल्याला त्याचा विसर पडला आणि तो विसर पडणंही गरजेचं आहे. मग तुम्हाला आम्हाला जी पहिली कल्पना वाटते की मला एकदाच जन्म आणि एकदाच मरण आहे, हे चुकीचं आहे. हे जे काय आता आपण भोगत आहोत हे आपल्या पूर्वसंचितानुसार आपण आताचा उपभोग घेत आहोत. आता जी शिदुरी आपण करणार आहे ते पुढील प्रवासासाठी उपयोगी येणार आहे. मग ज्या काही आपल्या प्रारब्ध कर्मानुसार संचित कर्मानुसार आपण जे काही आता भोग उपभोगत आहोत त्या स्थितीमध्ये राहून भगवंताचं नामचिंतन करणं, भक्ती करणं हे आपलं कर्तव्य आहे. पण या कर्तव्यापासून आपण दूर जातो, परिणामी मृत्यूला भीतो. संत मृत्यूला भीत नाहीत. ते सांगतात तुमची ही कल्पना चुकीची आहे. दुसरं तुम्हाला असं वाटतं की हे जग सोडून जायचंय म्हणजे कुठंतरी फार लांब जायचंय किंवा सगळं आपलं संपलं,
असं वाटतंय. परंतु संत म्हणतात संपत नाही. तुम्ही एक गोष्ट तुमचं कर्म सोबत घेऊन जातात आणि चांगले केलेले कर्म पुन्हा तुम्हाला फळ देणार आहेत. आणि तुम्ही केलेल्या सत्कर्माची भक्तीची नोंद देव ठेवत असतो. बाकीच्यांनी ठेवायची गरज नाही. समाज चांगला म्हणेल वाईट म्हणेल त्यांच्यापाशी नोंद नसते. कारण तुमचे कर्म कोणत्या हेतून केले त्या वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. आपण दुःख करून उपयोग नाही. भोगतो न घडे संचिता वाचून. आपण उपयोग करून नाही, जे काय आहे ते. परंतु आपला विषय चालू होता मृत्यूला आपण का भीतो. आपल्याला कुठंतरी दूर जायचं असं वाटते, परंतु दूर नाही जायचं. उदाहरण सांगतो. आपली लेक आपण ज्यावेळेस सासरी पाठवतो, सासरी पाठवत असताना त्या मुलीच्या अंतकरणात द्वंद्व असते. दोन प्रकारचं, एक सुखही आहे आणि एक दुःखही आहे त्या ठिकाणी. कसं बघा, आपल्या व्यवहारातलं उदाहरण दिल्यास लक्षात येतं. मुलीला सासरी जाण्याचा आनंद आहे, पण माहेरातले आपले आप्तजन सोडण्याचं दुःख आहे. मग तिने सासरी जाऊ नये का? जावं. तिला माहेरकडलं ममत्व सोडावंच लागेल आणि सासरकडं जाऊन ममत्व जोडावं लागेल. आणि त्या सुखासाठी, सासरच्या सुखासाठी, पतीच्या सुखासाठी माहेरचं थोडाफार ममत्व त्याग करावं लागतं. त्याच पद्धतीनं जीवाला माहेर सोडणं म्हणजे इथून सोडायचं आणि देवापाशी जाऊन मिळायचं म्हणजे सासरला जायचं. म्हणजे कसं, आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संता हाती आला. तुकोबारायला असं वाटत होतं आता मला देव न्यायला येणार आहेत. आणि आले, पहिलं आले हरी, आले त्यांना न्यायला. त्यांना तसं सुरुवातीला त्यांनी लोकांना म्हणले ना, आता मज जाणे प्राणेश्वरा सवे, मी माझी अभावे अनुसरलो. त्यांना लक्षात आलं. कारण का, उमटती चिन्हे शकुनाजोगी उत्तम. त्यांनी सांगितलं की आता मला जायचा वेळ झालाय, मग आम्ही जातो, तुम्ही कृपा असो द्यावी. पण आम्ही कुठं जातो? तुकोबारायांनी सांगितलं की आम्ही वैकुंठाला चाललो. आम्हाला न्यायला, आम्ही जिथून आलो तिथं आम्ही चाललो. म्हणजे आम्हाला भीती नाही मृत्यूची. कारण आम्हाला माहित आहे की इथून जरी आम्ही सुटलो तरी आम्ही जिथं जाणार आहोत तिथं यापेक्षा उत्कृष्ट व्यवस्था आहे. त्यामुळं आम्हाला मृत्यूची भीती नाही. म्हणजे सामान्य माणसाला मी सांगत होतो, मृत्यूची भीती यासाठी हे जग सोडायचंय. परंतु आपण जर भक्ती केली तर या जग सोडलं तरी सुद्धा पुढे आपला व्यवस्था उत्कृष्ट आहे. उत्कृष्ट व्यवस्था आहे. चिंता करायची गरज नाही. कारण का, भक्तासाठी देव जागा ठेवून देत असतो वैकुंठामध्ये. त्याला बरोबर त्याची व्यवस्था करण्याचं काम देव करत असतो. तुम्ही म्हणाल मग मागील जन्माचं पूर्ण हिशोब देवाकडे असतो. त्यानुसार तत्रतम लभते बुद्धी संयोगम. देवाने अर्जुनाने विचारलं होतं, मग या जन्मात ज्ञान साधना केली, एवढं भक्ती केली, मग अर्ध्यातच मरण आल्यानंतर आयुष्य संपल्यावर तर पर्याय नाही. तरी देव म्हणतात, अशा माणसाला मी सुचिनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो भिजायते. अशा माणसाला, अशा योगभ्रष्ट जीवाला मी मोठ्या सुचिनाम श्रीमताम घरी जन्म देतो. कुले भवती धीमताम, मोठ्या घरी आणि योगी कुळामध्ये जन्माला घालतो. विठाला म्हणजे एक भीती संपली. तुकोबारायला जशी भीती नव्हती तशी आपणही भीती संपवून टाकायची. बरं, कशी भीती संपवायची? इथलं जग सोडलं म्हणजे फार आपलं वाईट नाही. आणि हे नव्हतंच आपलं मुळात, आल्यानंतर आपलं झालंय. या आधी कुणाचं तरी होतं, आता आपलं आहे, उद्या कुणाचं तरी होणारच आहे आपल्या माघारी. म्हणजे हे फार दिवस आपलं आपलं म्हणून जरी सांभाळलं तरी ते आपल्यासोबत येणार नाही. शेवटला
बांधून या देती यमाची हाती, भूषणही घेती काढून या, काही ठेवत नाहीत म्हणले. नाही, याचा उपयोग नाही. धनानी भूमी पशवश्च गोष्टी, भार्या ग्रहद्वारे जन स्मशाने, देहस्थितायाम परलोक मार्गे. देह जळतो पण कर्मानुगो गच्छती जीव, एका कर्म घेऊन जीव जातो. म्हणजे काय, देह फक्त इथं आणि आत्मा तर अमर आहे, तो मात्र देवापाशी जातो आणि त्यानुसार आपल्याला पुढील आपली गती होत असते. विठाला म्हणजे एक भीती संपली. आता दुसरी भीती अशी आहे की या जन्मामध्ये जर मी ग्रहपाठ पूर्ण केला तर गुरुजी समोर जायला ताट मानेनं जातो, पण ग्रहपाठ पूर्ण नसला की मग खाली मान घालून जावे लागते. मग या जन्मात भक्ती केली तर ताठ मानेनं देवापाशी आपल्याला जागा. आणि पुराणामध्ये पहावे पुराणी विचारून, तुकोबाराय म्हणतात ज्याला विश्वास नाही ना या गोष्टीवर, कारण या नवीन लोकांना विश्वास नाही, तुकोबाराय म्हणतात पहावे पुराणी विचारून. आम्ही तो अनुभव घेतलाय आणि जे अनुभव आम्हाला आले ते या जगा देत असे, आम्ही ते जगाला देतो. आम्ही असं पदरचं बोलत नाही म्हणले तुकोबाराय. ज्यांनी ज्यांनी देवाची भक्ती केली आणि त्यांना वैकुंठात देवानं जागा दिली, असे उदाहरणं तुकोबाराय सांगतो म्हणतात. विठाला ती उदाहरणं बघण्या अगोदर आपण हे लक्षात घ्या की मृत्यूची भीती कशामुळे आहे आपली. एक भीती संपली, इथून जायचं म्हणजे फार काही अवघड नाही आपल्याला. आता इथलं ममत्व कसं तोडायचं, तर इथं राहायचंच असं की हे माझं काय नाही, उगं निमित्त म्हणून राहायचं. निमित्त मात्र भव सव्यसाचीन. माझ्याकडे हे देवानं एक सांभाळायला, आपण म्हणतो ना त्याला काय, हे अनामत ठेवलंय. बस एवढं जमीन, एवढे मुलं, एवढे आहे आपले आई वडील बांधव, एवढं तुला सांभाळायचंय आणि ह्याच्यात निमित्त बनायचे. फार याच्यामध्ये चिटकून राहायचं नाही. याच्यामध्ये राहून लक्ष देवाकडे ज्याचं आहे, म्हणजे राहतो संसारामध्ये परंतु पूर्ण लक्ष देवाकडे. दिसायला लोकांना दिसतो संसारात, परंतु मन कुणाला देऊन टाकलंय, देवाला. आणि ज्यानं मन देवाला दिलं तो संसारात जरी असला तर तो सतत देवाच्या सानिध्यात आहे, सतत देवाच्या सानिध्यात आहे. असा जो भक्त असेल त्याची मात्र उत्तमची गती तो एक पावेल, तो उत्तम गतीला जाणार आहे. बाकीचे अधोगतीला जाणार आहेत. कारण का, नामाचे स्मरण, गती तेची जाण, मुखी नामाचे स्मरण, अधोगती जाण विनमुखता. देवापासून विनमुख झाला की त्याला अधोगती आहे, आणि सन्मुख झाला भक्ती मार्गाकडे जाऊ लागला म्हणजे देव मात्र त्याची व्यवस्था करतो. विठाला आणि आता एक मृत्यूची भीती कशी काढायची थोडक्यात सांगतो. मृत्यूला मारून टाकायचं. मरण माझे मरोनी गेले, मज केले अमर. मृत्यूला मारून टाकलं. आता तुम्ही मला जिवंतपणेच मृत्यूला कसं मारायचं, हे एक अवघड गोष्ट आहे. मी आता जिवंत आहे, मी म्हणलं मी माझ्या मृत्यूला मारून टाकलं. याचा अर्थ असा आहे की माझा देह, ही देह तादात्म्यवृत्ती काढून टाकायची. माझे सगळे माझे ही जी वृत्ती आहे ही काढून टाकायची. अहंकार काढून टाकायचा, विकार काढून टाकायचे आणि मोकळं व्हायचं आतून. जो आतून मोकळा झाला, ज्यानं मन देवाला दिलं, मन मग काम क्रोध हे केले घररीती, आणि मन कुणाला दिलं, परत माघारी घेत नाही. असं देवाला मन जर दिलं देवाला तर मरण मारता येते. म्हणजे मरण इथंच मरतं. कसं मरतं, तर मरण माझे मरोनी गेले. तुकोबाराय म्हणले कसे मरलं, म्हणले माझं मरण तर म्हणले मी डोळ्यानं पाहिले. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. तुम्ही म्हणाल मग आता आपल्याला आपलं मरण पाहता येतं का? कुणालाच पाहता येत नाही ना मरण. मृत्यूनंतर काय झालं आपल्याला पाहता येत नाही. तरी तुकोबाराय दावा करतात आपुले मरण पाहिले म्या डोळा. मग कसं पाहिलं, तर त्यांनी सांगितलं की मी अगोदरच मरणाला मारून टाकलं, मरण ठेवलंच नाही. भोगावरी आम्ही घातला पाषाण, मरणा मरण आणि येले.
भोगावरे आम्ही घातला पाषाण, मरणा मरण आणि येले. मग मरणालाही आम्ही मरण आणलं, म्हणले भोग बाजूला सारला, भोगातून मन काढून टाकलं, देवाकडे घातलं, देहाची वृत्ती तादात्म्य वृत्ती सोडून दिली, म्हणजे देह माझा ही वृत्ती सोडून दिली, देव माझा ही वृत्ती दिली आणि देवाकडे मन वळवलं. मग देवाकडे मन दिल्यावर शरीर इथंच मरून गेलं आमचं. आपुले मरण पाहिले म्या डोळा म्हणजे काय, आम्ही या देहाची तादात्म्य वृत्ती, माझा देह मी देहाचा, ही जी वृत्ती आहे ही काढून टाकली, म्हणजे देहाला आम्ही इथं जिवंतपणेच मारून टाकलं. मग आता बाकी काय राहिले, फक्त आमचं मन राहिले. आणि ते कधीपर्यंत, जोपर्यंत हे शरीर त्या मनाला साथ देईल तोपर्यंत राहील. ज्या दिवशी शरीर पडल त्या दिवशी आम्ही गेलो असं म्हणाल, परंतु आम्ही मनानं तरीही गेलो नाहीत. कारण का मन आमचं सतत देवापाशी राहिल्यानंतर शरीर जावो, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. विठाला मग आता आपण 3 गोष्टी बघितल्या. आपल्याला माहेर होऊन सासरला जायचं म्हणजे मृत्यू म्हणजे फार अवघड नाही. आता गीतेनुसार मरण कसं सांगितलं, गीता तर म्हणते मरण म्हणजे फार अवघड नाही. तुम्ही जितकं मरणाला भीता त्यापेक्षा मरण समजून घेतल्यास एकदम सोपं आहे. कसं म्हणले, आता मी पॅन्ट शर्टवर होतो आणि धोतर घालून आलो, बस हेच मरण म्हणले. कसं, वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपरानी तथा शरीरानी विहाय जीर्णा नन्यानी संयाती नवानी देही. म्हणजे जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्य नाते. विठाला गीता तर म्हणते, श्रीमद भगवद्गीतेत भगवान म्हणतात की जुनं वस्त्र सांडून टाकणे, नवं परिधान करणे, म्हणजे हे शरीर टाकणे, नवं धारण करणे, याला मृत्यू म्हणतात. आता मृत्यूची भीती तर फार प्रत्येकाला असं वाटतं की मृत्यूचं नाव काढू नये. नाव जरी ऐकलं तरी असं आपल्याला वाटतं की दुसरा मेला, मी मरणार नाही, त्याच्यावर आली वेळ. पण तुझ्यावर सुद्धा एक दिवस येणार आहे, मग त्याची काही तयारी केली का नाही, त्याचा काही ग्रहपाठ करून ठेवला का नाही, का या संसारामध्येच गुंतून पडला. संसारा करत करतच त्याची तयारी करून ठेवायची. जसं आपण 8 तास आपलं काम करतो पण 2 तास गुरुजीनं दिलेला होमवर्क करतो, तसं बाकी आपण संसाराचं काम करून जर 2 तास जरी भक्ती केली तरी आपण ग्रहपाठ पूर्ण करत 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 एक दिवस आपली वही भरलेली असेल. मग चित्रगुप्त सांगेल तो लेखनीत सांडून टाकेल पुन्हा, नाही देवा यांनी भक्ती केली. तुमचा हिशोब ज्यावेळेस काढला जाईल त्यावेळेस वही भरलेली असेल, तुम्ही तर थोडा थोडाच ग्रहपाठ करत गेलात. म्हणजे मृत्यूची तयारी करत करत जाणे आणि मृत्यूपासून सुटणे. विठाला मग तुकोबाराय म्हणतात मृत्यू एवढा सोपा आहे, आम्ही तर एवढं याला समजून घेतलं नव्हतं. म्हणजे मृत्यू हे मंगलमय आहे आणि मृत्यू आहे म्हणून जीवनाला किंमत आहे, नाही तर जीवनाला किंमत राहिली नसती. तुम्हाला माहीत आहे कधी आपला मृत्यू आहे, माहीत नाही, कोणत्या वेळी आहे, कशा परिस्थितीत आहे, माहीत नाही. आणि म्हणूनच जीवनाला मजा आहे. तुम्हाला पूर्वजन्मीचं स्मरण नाही म्हणूनच या जन्मामध्ये मजा आहे. आणि या जन्मात येऊन आपल्याला या काळा हातून हे शरीर सोडवायचं. आणि तुकोबाराय म्हणतात आता आम्ही मात्र काळाच्या हातून हे शरीर सोडवलं. अभंगाचं प्रथम चरण.
मरणा हाती सुटली काया विचारे या निश्चये. तुकोबाराय म्हणले आम्ही मरणाच्या हातातून मरणाच्या तावडीतून ही काया सोडवली. काया म्हणजे शरीर सोडवलं. कसं सोडवलं? विचारे या निश्चय. आम्ही निश्चय केला, विचार केला कशाबद्दल? मृत्यूबद्दल. की हे मृत्यूचं मंगलमय रूप जाणलं की मृत्यू म्हणजे कपडे बदलणे, मृत्यू म्हणजे जीवाशिवाचं मिलन होणे. मग आमची मृत्यूची भीतीच गेली, यामुळं गेली. आणखी आम्हाला मृत्यूबद्दल भीती का वाटली? आम्ही मृत्यूला जिवंतपणेच मारून टाकलं. आपुले मरण पाहिले म्या डोळा. आम्ही मृत्यूला इथंच मरण माझे मरुनी गेले. कसं मारलं? तर मन देवाला दिलं आणि एकदा या देहातलं मन दुसऱ्याला म्हणजे देवाला दिल्यावर शरीरानं कोणती जरी क्रिया केली तर ते शरीर दुसऱ्याचं नसतं. म्हणजे मी पत्नी मुलाबाळात राहतो परंतु माझं मन देवाला दिलंय, शरीर त्यांच्यासोबत कार्य करतंय. विठाला हे मृत्यूचं रूप आहे म्हणले. आम्ही हे विचार केला की हे शरीर एक तर आमचं नाही, हे पाचाचं उसणं आहे, जाणार आहे ना. मग देह जाईल यासी. मग त्या अगोदर आम्ही मृत्यूची तयारी केली म्हणले. मरणा हाती सुटली काया विचारे या निश्चय. विचारानंच कायला मरणा हातून सोडून टाकला. हा विचार केला आम्ही. कोणता? आता आपण मांडला तो. मन देवाला दिलं, शरीर संसारात राहू दिलं. मग शेवटपर्यंत आमचं मन देवा तुझ्या चरणी राहिलं. आता कोठे? धावे मन. आता दुसरीकडे जाणार नाही, तुझ्याच चरणामध्ये लीन राहील, परत माघारी घेत नाही. इतकं त्याला आम्ही पक्क केलं. विचारे या निश्चय. त्याला सतत आम्ही विचारानं ठोकून सरळ केलं. कसं? त्याला सतत सांगितलं की बाबा रे, हा शरीराचा भरोसा नाही, क्षणभंगूर नाही मनाला आम्ही सांगून टाकलं. काय सांगितलं? की क्षणभंगूर नाही भरवसा, फारे सावध तोडा माया. संतांनी आपल्याला या मनाला उपदेश केलेला आहे. पुन्हा आम्ही मनाला इतकं विचार या निश्चय करून टाकला मनाचा की या जगतामध्ये सगळं असत आहे आणि ब्रह्म फक्त सत्य आहे. विचार या निश्चय. कोणता विचार केला? लक्षात द्या. पहिला विचार केला देह माझा नाही, देह तादात्म्यवृत्ती सोडली. दुसरा विचार केला देवाशिवाय या जगामध्ये माझं कोणी नाही, तोच माझा मायबाप आहे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, सर्व माझं. तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा, वाटेनं करावा परता जीवा. त्या देवाशिवाय या जगामध्ये कोणी नाही. त्यानंच जन्माला आणलंय, तोच घेऊन जाणार आहे. पुढची व्यवस्था त्याच्याच हातात आहे. त्याच्यामुळं विश्वास पाहिजे. कसं? आपण गाडीमध्ये बसलो, आपला पक्का विश्वास असतो की ड्रायव्हर मला इथून गंगाखेडला नेऊन सोडणार आहे. साध्या ड्रायव्हरवर एवढा विश्वास तर जगाच्या मालकावर आपला विश्वास नाही. किती आश्चर्य आहे. तो मला भक्ती केल्यानंतर मला योग्य मार्गाने घेऊन जाईल. किंबहुना त्याचं वचनच आहे, न मे भक्त प्रणश्यती. माझा भक्त नाशच पावत नाही, मी पाऊस देत नाही. नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छति. त्याला दुर्गती कशी? तो तर माझा भक्त आहे. तुमचा सामान्य ड्रायव्हर तुम्हाला गंगाखेड पर्यंत व्यवस्थित घेऊन जातो, त्याच्या विश्वासावर तुम्ही मागे गप्पा मारत बसतात. तुम्हाला असं वाटत नाही की हा कुठं नेऊन खड्यात घालील, वाटत नाही. एवढा विश्वास त्याच्यावर टाकून बसता. पण देवावर मात्र माणूस विश्वास टाकत नाही की पुढे माझं चांगलं होईल आणि देव माझं चांगलं करेल, असा मनात विश्वास फार नसतो. आपलं कसं आहे, अंग चोरून काम आहे, अंग झोकून नाही. झोकून देऊन परमार्थ नाही, अंग चोर परमार्थ म्हणायचं याला. म्हणजे कसं होईल का नाही संदिग्धता आहे. झालं तर बघू सगळे म्हणतात, संताच्या वचनावर विश्वास नाही. पण तुकोबाराय म्हणतात तुम्ही माझ्याकडे बघा, दुसऱ्याचं जाऊ द्या. तुकोबारायचं उदाहरण सांगतो. तुकोबारायलाही
काळाची हिंमत झाली नाही. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. तुकोबार आहे ना, हा देह काळाच्या ताब्यात नाही, यमाच्या नाही, दिलाच नाही ताब्यात. त्यांनी सांगितलं की या देहाला हात लावायचं कामच नाही. माझा देव इथे येईल आणि मला घेऊन जाईल सदेह वैकुंठाला. एकमेव तुकोबारायचं असं वैशिष्ट्य आहे की या देहासहित वैकुंठाला गेले. ते देह कुणालाच दिला नाही. खाली देह पडला नाही म्हणजे मृत्यू नाही. मृत्यू नाही म्हणजे पुढल्या माणसाला उत्तर क्रिया करायचंही काम नाही, अंत्यसंस्काराचं काम नाही, श्राद्ध घालायचंही काम नाही. आहे का काम त्याला? कामच ठेवलं नाही तुकोबाराय. नकोच म्हणले त्रास दुसऱ्याला. हा देहच मी इथं ठेवित नाही. देवानं आम्हाला प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझे अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन निज धामा गेले, निळा म्हणे सकळ किंवा म्हणे रामेश्वर भट्ट सकळा पुसूनी, गेला तो विमानी बैसुनिया विठाला. जन्मभर परमार्थ केला, आयुष्य भक्तीमध्ये घातलं आणि देव न्यायला आले. पहिला आले हरे शंखचक्र शोभे आणि नाभी नाभी म्हणे तोरे, गरुड येतो फडतकारे. असं वर्णन आहे. प्रयाण काळाचे जे अभंग आहेत त्याच्यात वर्णन आहे. बरं तुम्ही म्हणाल तुकोबाराय एकदा सदैव वैकुंठाला गेले, पण तुकोबाराय म्हणले तरी सुद्धा मरणा हाती सुटली काय. आम्ही काया मरणाच्या हातात दिलीच नाही. कशी दिली नाही? पुन्हाही येणं जाणं आमच्या हातात आहे म्हणलं. अरे आता एकदा गेलेला माणूस पुन्हा यायचं म्हणजे हे आणखी अवघड आहे. तरी तुकोबाराय म्हणले आम्हाला ते शक्य झालं. कशामुळं शक्य झालं? देवाच्या भक्ती केल्यामुळं. आम्ही देवाच्या एवढं सानिध्यात राहिलो तर आम्हाला ते शक्य झालं. तुम्ही मला नाही नाही असं कसं आहे? पुन्हाही तुकोबाराय 5 ते 6 वेळेस वैकुंठातून आलेत गेल्यानंतर. आता ते उदाहरण सांगतो एक शॉर्टकटमध्ये. निळोबाराय 42 दिवस बसले त्या नांदुरकीच्या झाडाखाली. देहूला आताही गेलो तिथं आणि म्हणले मला तुकोबारायनं सांगितलं होतं की अनुग्रह देतो आणि दिला नाही. आणि तुकोबाराय माझ्या अगोदर वैकुंठाला गेले, आता मला अनुग्रह कोण देईल? मग ही त्यांनी 42 दिवस तिथं उपोषण केल्यानंतर देव आले. म्हणले आपण जाऊ निळोबारायला भेटायला. देव आल्यानंतर तुकोबाराय म्हणले तुझं लागी येथे बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचून आलाशी. अरे मला काय गजेंद्रासारखं संकट नाही, द्रौपदी सारखं संकट नाही, मी धावाही केला नाही आणि तरी देवा तू हजर झालास. तू निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा. आल्यानंतर तुकोबाराय म्हणले देवा तुला इथे यायचं काम नव्हतं, तुला मी बोलावलं का नाही, तरी तू आलास. बघा भक्तीची पावर, ताकद काय आहे. देव न बोलवता आला. आपल्याला बोलून बोलून थकलोत तरी येत नाही, आवाज ओळखीचा नाही. त्याचं कारण काय? आवाजच ओळखीचा नाही, लूज कनेक्शन आहे. म्हणजे सप्ताह असला तर मंदिरात यायचं, नसलं तर नाही. ते आपल्या लाईटला आपण आकडा टाकल्यावर कसं वार आले ते हलतंय. म्हणजे काय? सतत देवाशी जोडलेला नाही, सततम कीर्तन नाही. कधी कधी आपली भक्ती कशी आहे, एकादशी आल्यावर हरिपाठ करायचा किंवा मंदिरात यायचं, जागरण यायचं, कीर्तन असलं तरी घरी झोपायचं. म्हणजे आज कंटाळाच आलाय असं आपलं लूज कनेक्शन आहे. लूज कनेक्शन परमार्थात चालत नाही. सतत देवाशी कनेक्ट म्हणजे जोडलेला, सतत नित्य अभियुक्त पाहिजे, म्हणजे नित्य जोडलेला पाहिजे. आवाज ओळखीचा पाहिजे. देव येतो धावून, आपला आवाजच त्याच्याशी ओळखीचा नाही. म्हणजे कधी नामस्मरण करूनच मुख बाटलं नाही तर कसा आवाज ओळखीचा येईल? येतच नाही देव. त्यामुळं धाव नित्य हरीचे कीर्तन शयनी
एका हरे रंगे नाचे याला म्हणायचं सतत जोडलेलं. कसं? एका जनार्दनी नित्य हरीचे चिंतन. नित्य आहे तिथं शब्द, अनित्य नाही, नित्य म्हणजे नेहमी सतत नित्य हरीचे चिंतन, दुसरं मनामध्ये नाहीच. कारण दुसऱ्याविषयी वीट आलाय आता, सर्व संगी वीट आला, तू एकला आवडसी, बाकीचं आमच्या मनात नाहीच. आता आम्ही ते फक्त देहानं क्रिया करतो बाकीच्या, पण मन देवा आता तुझ्याजवळ राहणार. विचार या निश्चय, आम्ही आता मन जाऊच देणार नाहीत. एकदाच लावणं मुश्किल आहे, एकदा तर कसं तरी लावलं, कितीतरी कष्टानं, पूर्व पुण्यानं म्हणा, गुरुकृपेनं म्हणा, देवाच्या कृपेनं म्हणा, एकदा मन लागलं हेच मोठं काम आहे. ते लागत नाही. ऐसे करिगा पांडुरंगान, शुद्ध रंग व्हावे हेच लागत नाही. आणि हे आम्हाला हे जन्मोजन्मी आम्ही बहुकृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, बहुपुण्य केले. हा, नामदेवराय म्हणतात ना, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली ना. आता ही कृपा आम्ही सिद्धीला नेऊ, म्हणजे तुला आता सोडणार नाहीत. आपला विषय काय चालू होता? निळोबारायचा. मग देव आल्यानंतर निळोबाराय म्हणले, तुझं काम नाही देवा, मला अनुग्रह देणारे तुकोबाराय तू वैकुंठाला घेऊन गेला सदेह, तसेच वापरत आले पाहिजे. विठाला मग असं म्हटल्यानंतर देव परत गेले. तुकोबारायला निळोबारायच्या आग्रहा खातर पुन्हा पाठवून द्यावं लागलं. पुन्हा आल्यानंतर 42 दिवसानं तुकोबारायची भेट झाली निळोबारायला. सगळ्या लोकांना आश्चर्य वाटलं. तुकोबाराय तर विमानानं गेले होते कुठं? वैकुंठाला. अगोदरच ते आम्ही वैकुंठवासी पण आलो याची कारणाशी परत गेले. आता सदैव वैकुंठ गमन झाल्यावर पुन्हा निळोबारायसाठी आले, हे आणखी आश्चर्य आहे. मरणा हाती सुटली काया. कशी काया सोडवली? एकदा तर सोडवली, पुन्हा पुन्हा. तुकोबाराय आल्यानंतर निळोबारायला आपल्या गळ्यातली विना दिली तुकोबारायनं आणि सांगितलं, निळा म्हणे मज उपदेश केला आणि संप्रदाय ठेविला सकळ जना. सगळ्यासाठी संप्रदाय ठेवून गेले आणि पुढची वाटचाल निळोबारायला सांगितली. विठाला मग एकदा आणखी तुकोबारायला यावं लागलं. एका प्रेमळ भक्त, जे तुकोबारायचे 14 टाळकरी होते त्याच्यामध्ये एक संताजी जगनाडे होते, तेली. त्यांच्यासाठी एकदा सहज चारिता गोधन माझे गुंतले मन. एकदा असं झालं होतं की त्या ह्यांचं म्हणणं होतं संताजी जगनाडेंचं की तुकोबाराय तुम्ही एवढे महान साधू आहेत, संत आहेत, आम्ही ओळखलं तुम्हाला. आता तुम्ही काय करा, मी मेल्यानंतर माझ्या मुखामध्ये माती टाकण्यासाठी तुम्ही शेवटी माझ्या अंत्यसंस्काराला हजर राहावं, एवढी माझी इच्छा आहे. मग असं म्हणल्यावर तुकोबाराय म्हणले ठीक आहे. परंतु तुकोबारायच वैकुंठाला गेल्यावर संताजी जगनाडेंनी धावा केल्यानंतर, मग संताजी जगनाडेंनी देह ठेवल्यानंतर पुन्हा झाले येणे एका तेलिया कारणे. पुन्हा आले तुकोबाराय आणि त्या संताजी जगनाडेचे अंत्यसंस्कार केले. विठाला आता विशेष निघाला. आणखी किती वेळा आले? चिखलीला आले. आता जे टाळगाव म्हणतो आपण, तिथं त्यांची बहीण राहायची. त्या बहिणीकडे आले, गळ्यातला टाळ दिला आणि त्या बहिणीलाही अनुग्रह दिला. बहिणाबाईसाठी आले, त्यानंतर दुसऱ्या बहिणीसाठी आले, कान्होबारायसाठी आले. आता प्रत्येकाचे प्रसंग वेगवेगळे आहेत, प्रत्येकानं धावा केला. आपला विषय तो नाही. आता तुकोबारायनं मृत्यूच्या तावडीतून काया सोडवली, एवढं लक्षात घ्या. म्हणजे काय? मृत्यूच्या हातात हे शरीरच दिलं नाही. आता तुम्ही मला सगळे काय तुकोबाराय आहेत का? आम्ही काय करायचं? आम्हाला तर सदैव वैकुंठ गमन शक्य नाही. त्यांचं तर जाणं येणं त्यांच्या हातामध्ये ठेवलं त्यांनी, चावी काळाच्या हातात दिलीच नाही. आता आपण काय करायचं? तर आपण अगोदर जो विषय मांडला ते करायचं. म्हणजे मन संसारातून काढून देवात गुंतविणे, मृत्यूला न भिणे. म्हणजे काय की जीव आणि शिव यांचं मिलन म्हणजे मृत्यू, कपडे बदलणे म्हणजे मृत्यू. असं मृत्यूबद्दल आपण ज्यावेळेस विचार करू, आणि मृत्यू म्हणजे काय वाईट घटना नाही. माझ्या जीवनातल्या नाटकाचा जसा एक भाग झाल्यानंतर पडदा पडतो आणि दुसरा भाग सुरू होतो, तसं जीवनाचा एक भाग संपला, पुढचा भाग पुढच्या जन्मी. विठाला
आता एवढं ज्याला समजलं त्यांना आपली काया मृत्यू हाती सोडवली, मरणा हाती सुटली काया, विचार या निश्चय. पण हा पक्का निश्चय झाला पाहिजे, कीर्तनापुरता नाही, सतत हा विचार मनात ठेवला पाहिजे. म्हणजे काय, सतत मृत्यू हातात घेऊन फिरलं पाहिजे. सतत मृत्यू हातात घेऊन फिरणे म्हणजे काय, सतत त्याची आठवण ठेवणे. मग तुम्ही म्हणाल भिवच मारायचं का, जगायचं का? मृत्यूला भ्यायचंच नाही, एकदा त्याला मारून टाकायचं, पुन्हा भ्यायचं काम नाही. तुकोबाराय म्हणले आम्ही त्याला एकदा त्याचा काटा काढला म्हणजे त्याला मारून टाकलं, मरण माझे, पुन्हा आम्ही आता भ्यायचं काम नाही आम्हाला, आणि आम्हाला आता कशाची खंत नाही. अभंगाचं ध्रुवचरण. नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाचे. म्हणजे सहज स्थिती भोगाची नाही, भोगाचे दिलेला आहे. भोगाचे म्हणजे भोगाची सहज स्थिती म्हणजे सहजच आमचा जे कर्म आम्ही सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण. असं केल्यामुळं आता भोग वेगळे राहिले नाहीत म्हणले, देवच आमच्या शरीरामध्ये येऊन राहिल्यानंतर वेगळे भोग नाही म्हणले. सहज स्थिती भोगाची, सहज स्थितीमध्ये जे भोग आहेत त्याच्यामध्ये आम्ही ब्रह्मीभूत झालो. म्हणजे आम्ही काय झालो, निराभासे पूर्ण झालो, निराभासे पूर्ण झालो, समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही विठाला. आम्ही त्या ह्याच्यामध्ये समरस झालो ब्रह्मतत्वामध्ये. त्याच्यामुळं आता आम्हाला नासोनिया गेली खंती, खंत राहिली नाही मृत्यूबद्दलची किंवा संसाराबद्दलची किंवा कोणतीही चिंता खंत आमच्या मनात का राहिली नाही. मनानं आम्ही पक्का निश्चय केला. मनाला एकदा नेऊन एकदा स्मशानात नेलं, उत्तरक्रिया दाखवली, अशी अशी उत्तरक्रिया असते, अंत्यसंस्कार असतात, यम असा असा असतो, तो या जन्मामध्ये मानवाला भक्ती केली तर उत्तम गती मिळते. ज्या काही गोष्टी आहेत, मृत्यू म्हणजे मंगलमय रूप आहे, देवाजवळ जाणं, या गोष्टी मी मनाला समजून सांगितल्या म्हणले तुकोबारा. एकदा सांगितल्या आणि मग राहिलेलं जे शरीर आहे ते मृतवतच आहे, फक्त तो प्राण जायची वाट बघतंय ते शरीर. ज्यावेळेस जाईल त्यावेळेस जाईल, आम्हाला त्याची खंत नाही. आता कधी का पडेना, पडून जाईल कलेवर, विठ्ठल उच्चारी पसार. आम्हाला माहित नाही ते कधीतरी पडणार आहे, पण आमचं सार जे तत्व आम्ही ते सोडणार नाही. मग त्याच्यामुळं आम्हाला काय झालं, नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाचे. आता आम्हाला खंत राहिली नाही, भोग सुद्धा आमचा ब्रह्मार्पण झाला, त्याच्यामुळं सहज स्थिती झाली.
अशा स्थितीला आम्ही पोहोचलो. कशामुळं? विचारे या निश्चय, असं त्याचा अन्वय लावायचा. विचार केला, मन देवाला दिलं, मग मन देवाला दिल्यानं शरीर मेलं. अशा प्रकारचा आम्ही मृत्यू, अशा प्रकारचं आपुले मरण पाहिले न डोळा, असा आम्ही मृत्यूला घेतल्यानंतर मग आम्हाला न देखेसे झाले श्रम, आले वर्म हाता. हे कोणत्याही गोष्टीचं वर्म हातात आलं पाहिजे. तिसऱ्या चरणाचा विचार आहे. वेळ संपत आला, मी घेतो. वेळ संपत आल्यामुळं न देखेसे झाले श्रम, आले वर्म हाताय म्हणजे काय? तुकोबाराय म्हणतात, आता आम्हाला कुठले कष्ट दिसत नाहीत का? जे काही कष्ट घ्यायचे ते आम्ही घेत आहोत. कशासाठी? लोक सगळे सायासानं प्रपंच करतात, पण आम्ही मात्र सायासानं भक्ती करतो. सायासे करीसी प्रपंच दिननिशी, हरिशीनं भजसी. पण आम्ही सायासानं परमार्थ करतो. लोक सायासानं प्रपंच करतात, संसार करतात, पण आम्हाला माहिती आहे की संसारातलं सुख नाशिवंत आहे. मनाला एकदा या गोष्टीचा आम्ही समजून सांगितल्या, सगळ्या गोष्टी मनाला समजून सांगितल्या, मन त्या गोष्टीतून काढलं म्हणजे आसक्ती तोडली, अनासक्त झालो, मोकळे झालो, निराकार झालो. आता कंटीन केली संसाराची तुटी, म्हणजे आम्ही संसाराची तुटी केली, म्हणजे संसारातून बाहेर निघालो, अनासक्त झालो आम्ही. आता म्हणजे जलकमलवत झालो. आता आम्ही जलकमलवत झालो म्हणजे पद्मपत्र मिवांबसा, म्हणजे आपण म्हणतो ना करी संसार सकळ आलिप्त कमळ जळी जैसे, तशा पद्धतीनं कोण करी संसार सकळ? सत्यवादी करी संसार सकळ आणि आलिप्त कमळ जळी जैसे, तसं आम्ही राहिलो आणि संसारातून मन काढलं. आणि आम्ही जिताची मेलो, जिताची मेलो आणि मरोनिया जालो जीवेविन. आता आम्ही मरून पुन्हा जिवंत कसे? मग तुकोबाराय म्हणले आम्ही दिसायला आता जिवंत आहे. आम्ही मात्र आता या शरीराची वृत्ती, तादात्म्य वृत्ती काढली, मनाला एकदा समजून सांगितलं, आता दिसाय फक्त जिवंत आहे. आम्ही जिताची मेलो, जिताची मेलो, त्याला समजूनच सांगितलं एकदा. पुन्हा पुन्हा मरण डोकं वर काढूच नाही, त्याला एकदा समजून सांगितलं, त्याची एकदा मरण आणि येले, त्याला मरण आणलं. पुन्हा आता आम्हाला राहिलेला वेळ, मग आता दिवस चारी खेळी मिळे, आता आम्ही भिणार नाहीत. आता आम्हाला जे काही उरलेलं आयुष्य आहे ते नामचिंतनात घालू आम्ही, बाकी आम्हाला गरज नाही. कारण आम्ही खुंटलिया धावा तृष्णेची, आता काही मिळवायचं बाकी राहिलं नाही. देव मिळाल्यास काही मिळवायचं बाकी राहत नसतं. विठाला म्हणजे या जन्मात, या संसारात, जन्म मृत्यूरूपी संसार आहे बरं हा, याच्यात कशासाठी आलो ते काम झाल्यानंतर जास्त दिवस राहायची गरजच काय? हे काम झालं, मग आता काळाला जोपर्यंत ठेवायचं तोपर्यंत ठेवील, आणि ज्या दिवशी न्यायचे. पण आमचं काम झालं, ज्याच्यासाठी इथं आलतो, ज्याच्यासाठी देवानं आम्हाला पाठवलं होतं, ती भक्ती आम्ही केली. आता एकदा आमचा ग्रहपाठ झाला, देवाची ओळख करून घेतली, ए साते आलिया ओळंगा शारंग धरू, नाहीतरी संसारू वाया जाईल रया. वाया जाईल ना, कारण का? विषयाचे समसुख भेगडाची बाहुली, ज्ञानोबाराय म्हणतात, आणि आभराची सावली जाईल रया, त्याची आम्हाला गरज नाही म्हणली. आता आम्ही जवळवरी तववरी बाधी हा संसार, कधी जवळ देव पाहिला नाही तोपर्यंत संसार बाधक आहे म्हणले, पुन्हा नाही. जवळ रखमादेवीवरू देखील नाही बाप. विठाला म्हणजे त्याचं उदाहरण असं आहे की सागर कधीपर्यंत आपली, सागर जास्त आवाज कधी करतो? अगस्तीला बघितलं नाही तोपर्यंत. पुन्हा एकदा अगस्ती दिसला की सागर शांत बसतो, आहे ना. जवळवरी तववरी जंबूक करी गर्जना,
जो त्या पंचाला देखील नाही, पंचाला पाहिल्यावर पुन्हा त्याची हिंमत नाही. तसं आता मृत्यू आमच्या पुढे, मृत्यू येऊन आम्हाला भीती घालू शकत नाही, त्याची भीती आम्ही काढून टाकली. आम्ही जिताची मेलो, आता गरज नाही आम्हाला. न देखेसे झाले श्रम, का आले वर्म हाता आहे, याचं चिंतन चालू आहे आपलं. आले वर्म हाता आहे म्हणजे कोणत्याही गोष्टीचं वर्म कळालं की या जन्मामध्ये मी भक्ती करण्यासाठी आलोय, बाकी पसारा करण्यासाठी नाही. केला तरी त्याच्यात निमित्तवत राहायचंय, मला निमित्त राहायचंय. हे एकदा मनाला समजून सांगितल्यानंतर मग मात्र न देखेसे झाले श्रम. आता आम्हाला त्याच्यात काही श्रम वाटत नाही. आता किती जरी संसारात बेजारी झाली तर ती आमच्या प्रारब्ध कर्मानुसार होईल, पण आम्ही मन देवातून काढणार नाहीत. देह जावो अथवा राहो, पण आम्ही आमचा दृढ भाव टाकणार नाहीत. अशी स्थिती आल्यावर मरण काय करणार विठाला. म्हणजे आज या श्राद्ध प्रसंगी म्हणजे आपण जो अभंग घेतलेला आहे ते कशासाठी की मृत्यूची भीती गेली पाहिजे आपली. पुण्यस्मरण करत असताना ज्यांचं पुण्यस्मरण झालं त्यांनी भक्तीत जीवन घालवलं, विनेकरी होते दिंडीचे, भक्तीमध्ये जीवन घालवलं, धन्य झाले. आणि ज्यांनी भक्तीमध्ये जीवन घातलं ते धन्यच आहेत ना म्हणले. कारण का जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा, त्याच्या इतका प्रिय देवाला कोणी नाही. देव म्हणतात एवढंच नाही, भक्ता इतका प्रिय मला जगात कोणीच नाही. नच तस्मान मनुष्येषु कश्चिन मे प्रिय कृतम भविता नच मे तस्माद अन्य प्रियतरो भुवी. मला त्याच्यापेक्षा प्रिय कोणी नाही. ये इमम परम गुह्यम मद्भक्तेष्वभिदास्यति भक्तिमयीम पराम कृत्वा माम वैश्यत्य संशय. तो मलाच येऊन मिळतो अर्जुना, याच्यात संशय नाही. मग न देखेसे झाले श्रम, आले वर्म हाताय. कोणत्याही गोष्टीचं वर्म कळालं ना, वर्म कळेपर्यंत बेजारी असते. वर्म एकदा कळालं की बेजारी संपली. म्हणजे आपल्याला एखादं काम करायचे समजा, त्याच्यातलं वर्म लक्षात आलं की ते काम सोपं होतंय. न देखेसे झाले श्रम. आणि जर जोपर्यंत वर्मच कळना, आता तुम्हाला नांगर हाणायचा, आऊत हाणायचा, आकडलं का लांबलं काय झालं त्याचं वर्म कळना गेल्यावर त्याला लक्षात येत नाही नेमकं काय व्हायले, कशामुळं त्या कामातलं वर्म माहित नाही. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकलिया वर्म फेरा पडे. वर्म चुकलं की फेरा पडतो. एक एक जन्म कोटी कोटी फेरा सांगितलं नामदेवराय. म्हणजे काय, वर्म चुकलं. उदाहरण एक थोडक्यामध्ये गोष्ट आहे. एक आंधळा माणूस एका हॉलमध्ये फिरत असतो, त्या हॉलला एकच दार असते, म्हणजे त्या सभागृहाला एकच दार. मग तो काय करतो, फेरी फेरी. आता आंधळा म्हणल्यावर चाच पडत येतो. आता त्याला बाहेर पडायचं असते पण दरवाजा सापडत नाही, एकच दरवाजा तिथं असतो. ज्या वेळेस तो पूर्ण फेरा घेऊन येतो, दरवाजापाशी आला की त्याचं डोकं खाजवते. मग ते खाजवण्याच्या नादात पुढे जातो, पुन्हा फेरा घेऊन येतो, नेमकं दरवाजापाशी आला की डोकं खाजवतो. आता असं किती दिवस केल्यावर त्याला बाहेरचा मार्ग त्याचा असा निश्चय झाला की या खोलीला दारच नाही. अरे दार आहे पण वर्म जिथं होतं तिथं तू डोकं खाजवत बसला. म्हणजे त्या वर्माच्या जागी जर जरा विचार केला असता तर सुटून गेला असता. मग तिथं तसं मरणा हाती सुटली काय, आताच जिवंतपणे सोडवून घ्यायची, पुन्हा नाही, पुन्हा सुटत नाही. कारण का,
जड भरत राजाला सुद्धा काया सुटली नाही, हिरण्यकशिपूला सुटली नाही, थोडी वासना शिल्लक राहिली, काया सुटली नाही. पूर्ण निसंग व्हावं लागतंय. तृष्णा, आशा, मनसा मारून टाकाव्या लागतात, काहीच नाही शिल्लक. मोकळा मन देवाच्या चरणी, बाकी अगोदरच मारून टाकावं लागतंय तयारी. त्यावेळेस देह सुटतो बरं काळातून. मोठमोठ्यांना शक्य झालं नाही. हिरण्यकशिपूला एवढं आयुष्य होतं, सुटला का देह काळाच्या ताब्यातून? सोडविता आला नाही. अहो, वर मागून घेतला होता, मला दिवसा मरण नको, रात्री नको, पुरुषाच्या हातून नको, स्त्रीच्या हातून नको, तरी सुद्धा मरणानं गाठलं का नाही? नृसिंह रूपानं देव प्रगट झाले आणि हिरण्यकशिपूला मारावं लागलं. काळाच्या हातातून देह सुटला नाही. असा बऱ्याच जणांचा सुटला नाही, रावणाचा सुद्धा सुटला नाही. परंतु तुकोबारायांनी सोडवला. ज्ञानोबारायांनी संजीवन समाधी घेतली, समाधी संजीवन, परंतु सोडवला. काळाच्या हातात देह द्यायची गरज पडली नाही यांना. संतांना का पडली नाही? एकनाथ महाराजांच्या मनावर होतं कधी जायचं. त्यांनी, काही लोक म्हणले शेवटी का होईना आम्हाला त्रास झालाच नाही, म्हणले उद्या जाता येईल. एवढं काय म्हणजे पुन्हा जल समाधी घेतली. परंतु कसं, काळाच्या हातामध्ये देह दिला नाही, निमित्त मात्र राहिले. आणि त्यांचा संसार किती सुखाचा होता. म्हणजे संतांनी सुद्धा काळाच्या हातातून मृत्यूला, म्हणजे काया सोडवली मृत्यूच्या हातातून. असे कितीतरी उदाहरण आहेत ज्यांनी हा देह काळाच्या ताब्यात दिला नाही. रुक्मांगद राजाचं उदाहरण आहे. नगरीच वैकुंठाला नेली, एकट्याचं तर मरण चुकविनं, पण सगळ्या गावाचं मरण रुक्मांगदानं चुकवलं. विठाला एकादशीचा व्रत करायचं. रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद, तेने परमानंद प्रगटला. एकादशीचा छंद करायचे. रुक्मांगद, त्याची पत्नी, मुलगा धर्मांगद, सगळं गावच एकादशीचं व्रत करत होतं. एक दिवशी इंद्राचं विमान आलं त्यांच्या बागेमध्ये, फुलं तोडायला ते घेऊन जायचे इंद्राचे दूत. मग एक दिवशी विमानच उडत नव्हतं. राजा म्हणला आपले फुलं कोण नेत आहे? रुक्मांगद राजा. दूतांनी पाहिलं तर इंद्राचे दूत आलेत फुलं न्यायला त्या नगरीमध्ये, कांतीपुरी नगरी. तिथं आल्यानंतर मग त्यांनी म्हणले असं कसं व्हायलंय? मग ते म्हणले आम्हाला इंद्रानं सांगितलं की एवढा पुण्यवान राजा आहे, कोण? रुक्मांगद, त्याच्या बागेतले फुलं आणा म्हणजे आपण पावन होऊ बघा भक्ताच्या घरी. म्हणून आम्ही येत होतो तर रात्रीच्या चोरून फुलं नेत होतो. मग म्हणले आता विमान उडत नाही, काय करा? गावातल्या का पतिव्रता स्त्रीला आणा म्हणले, तिचा स्पर्श झाल्यावर हे विमान उडेल. आता सगळ्यांना पाहिलं आणि त्या गावामध्ये सगळ्या सुशील धर्मसंपन्न अशा पतिव्रता होत्या. सगळ्या एकादशीचं व्रत करायचं. गाव दौंडीच दिली होती, सगळ्यांनी एकादशी व्रत करायचं. मरणाच्या हातातून कशी काया सोडवली रुक्मांगदानं सगळ्या गावाची, एवढं उदाहरण सांगतो. आता वेळ संपत आला. आणि मग असं झाल्यानंतर एक धोब्याची मुलगी आली, पतिव्रता स्त्री, आणि तिनं स्पर्श केल्याबरोबर ते दूध गेले विमानात बसून. एवढी पावर त्या भक्तीमध्ये आणि एकादशी व्रतामध्ये होती. आणि आल्यानंतर मग एक इंद्राला सांगितलं की राजा खूप पुण्यवान आहे, त्यांच्या याच्यामधल्या स्त्रिया सुद्धा एवढ्या पुण्यवान आहेत की आपलं विमान उडत नव्हतं, स्त्रीच्या स्पर्शानं उडालं. आता आल्यानंतर इंद्राला नवल वाटलं, एवढा भक्ती करणारा राजा आहे, मग एखादी अप्सरा पाठवू आणि व्रतभंग करू. मग अप्सरेला पाठवलं. राजाचं व्रतभंग करण्याचा प्रयत्न केला आणि राजा थोडा चलित झाला. परंतु मुलानं आणि पत्नीनं व्रत सोडलं नाही, गावानंही सोडलं नाही. राजा काही कालावधीसाठी त्या अप्सरेच्या नादी लागला, परंतु नंतर त्याच्या लक्षात आलं की आपलं व्रत चुकत आहे अप्सरेमुळं. मग विचारलं, की अप्सरा मात्र आडून बसली. तिनं सांगितलं तुझं एकादशीचं झालेलं पुण्य मला दे किंवा या धर्मांगदाची मान कापून द्या. असा धर्म संकट उभा राहिला. त्यावेळेस मग धर्मांगद म्हणला, जर धर्मासाठी बलिदान होत असेल तर मला खुशाल जाऊ द्या. म्हणला बाबा माझं काही म्हणणं नाही, कारण मी आधीच मरणाला मारून टाकले ना, आता काय वेगळं मरण आहे? म्हणला कधी मरण येणारच आहे, मी मरणाची भीती ठेवून जगतच नाही, कधीतरी येणार आहे, ते आज कामाला तरी येईल असं धर्मांगद राजा म्हणतो. जसं अभिमन्यूनं बलिदान दिलं तसं मी देईल म्हणला. आणि शस्त्र उगारताच देव प्रगट झाले. कारण त्या भक्ता राखे पायापासून दुर्जना कोठेही न दिसे पाहता उडी घाली अवचित. आले देव, देवाने सांगितलं माझ्या भक्तावरलं संकट मी निवारण करतो. अप्सरेला सांगितलं असं जमणार नाही. मग तिनं म्हणली या व्रताचा महिमा मला समजला. म्हणजे देव प्रगट झाले रुक्मांगदासाठी. देव म्हणले आता सगळेच वैकुंठाला जायचं. म्हणले एकटा रुक्मांगद नाही किंवा धर्मांगद नाही किंवा पत्नी नाही, कुटुंब नाही, सगळी नगरी भक्ती करते ना, एकादशी व्रत करते ना, सगळेच बसा विमानात. आणि सगळ्यांना घेऊन गेले. नगरी वैकुंठाला नेणारे राजे म्हणजे कोण? रुक्मांगद राजा. तसंच अंबरीशाचं सुद्धा उदाहरण आहे. भक्त मरणा हाती सुटली काय. अंबरीश 10 जन्माचा शाप दिलता दुर्वास ऋषींनी, कथा सांगत नाही. तो शाप देवांना आपल्या अंगावर घेतला. अंबर ऋषी कारणे जन्म
10 घेतले. 10 जन्म देवानं आपले गर्भवास सोसले अंबर ऋषीचे. आणि अंबर ऋषीला मात्र मरणा हाती सुटली. काय त्याला त्रास होऊ दिला नाही. रुक्मांगदाची नगरी वैकुंठाला नेली. त्या अप्सरेला सांगितलं इथे एकादशी जे अन्नावर वगैरे पाप बसतात किंवा जे लोक व्रत करतात त्यांचं पुण्य भेटलं मग तुझा उद्धार होईल. परंतु यांना मात्र लगेच सदैव वैकुंठाला नेलं. याला म्हणायचं मरणा हाती सुटली काय. आपला विषय चालू होता न देखेसे झाले श्रम आले वर्म हाता. एकदा वर्म हाताला आलं ना मग पुन्हा चिंता करायची गरज नाही. या जन्माला मी ज्याच्यासाठी आलो होतो ते काम झालं. तुकोबाराय म्हणले माझं काम झालं. आता काम झाल्यावर जास्त दिवस राहायची गरज नाही म्हणले तुकोबाराय. आता मला देव येणार आहेत न्यायला. सगळ्यांना सिद्ध व्हा सिद्ध व्हा सगळ्यांना अगोदर जागृत केलं तुकोबारायनं आणि मग गेले तुकोबाराय. सगळ्यांना जमवलं. नगर प्रदक्षिणा केली देऊला. कीर्तन केलं. कीर्तनासाठी अभंग घेतला. घोटविन लाळ ब्रह्मज्ञान हाती मुक्त आत्मस्थिती सांडवीन. आणि इंद्रायणी स्नान केल्यानंतर तुकोबारायने कीर्तन केल्यानंतर सगळ्यांनी बघितलं आणि कुडी सहित झाला गुप्त तुका. तुकोबाराय विमानात बसून गेले. हे सगळ्यांनी त्या कीर्तनात असलेल्याने बघितलं. असे तुकोबारायनं आपली काया मृत्यूपासून सोडवली. हा अनुभव या अभंगात त्यांनी प्रगट केला. आणि पुन्हा म्हणतात न देखेसे झाले श्रम आले वर्म हात आहे. कशामुळे हे शक्य झालं की वर्म आम्हाला कळालं. मृत्यूचं वर्म कळालं. मृत्यूची भीती गेली. आम्ही त्या मनाला समजून सांगितलं. मन देवाला दिलं. शरीर मारून टाकलं. देह तादात्म्य सोडली. इतके प्रकार केल्यामुळं आमची आता वृत्तीच अशी झाली म्हणले तुकोबाराय की आता देव आणि आम्ही वेगळे नाहीत. अभंगाचं शेवटचं
तुका म्हणे कैसी कीव कोठे जीव निराळा. तुकोबाराय म्हणतात, आता मात्र देवाला क्यू भाकण्याच्या, आपण सुरुवातीला म्हणले मी विनवा पंढरीचा राणा म्हणलो मी म्हणले, पण आता मात्र कैसी क्यू, आता देवासमोर क्यू भाकण्याची, करुणा भाकण्याची सुद्धा गरज नाही म्हणले. का? कोठे जीव निराळा. आता जीव आणि शिव निराळा राहिले नाही म्हणले, एकरूप झालोत आम्ही. कोण? देवन मी. आता भेदच राहिला नाही. दोघांमध्ये तुझं माझं नाही भेद, आणि केला सहज विनोद. आता आम्ही अभेद रूपानं झालोत म्हणले. आमचं ऐक्य झालं, त्याला म्हणायचं अद्वैत. अद्वैतात गेलो. देव भक्त दोन्ही एकरूप झाले. मुळीचे संचले जैसे तैसे, म्हणजे पहिल्यांदा एक होते, मध्यंतरी आम्ही प्रकट झालो होतो जीव रूपानं, पुन्हा एक झालो. म्हणजे तुका म्हणे कैसी कीव कोठे जीव निराळा. म्हणजे पूर्वी आम्ही कसं होतो? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. पूर्वी कसं होतो आम्ही? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम होतो. पुन्हा मध्यंतरी प्रगट झालो जीव रूपानं, पुन्हा आमची भेटी झाली जीवाशिवाची, पुन्हा एक रूप झालो. तुका म्हणे कैसी कीव कोठे जीव निराळा. आता आम्ही भगवत रूप झालो. थोडक्यामध्ये भगवत रूप झाल्यामुळं तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. आता वेगळा जीव कुठं? आता वेगळे पण आमच्या दोघात उरलं नाही. अखंड ऐक्याचं पावलो आम्ही. आता वेगळं नाही. मग दिवस रात्र देव आमच्या सोबत राहिला, खंत राहिली नाही, श्रम राहिले नाहीत, आणि आम्हाला आता कुठल्या गोष्टीची वर्म हाताला येईल का नाही ह्याची चिंता राहिली नाही. म्हणजे आमचं जे कर्तव्य होतं इति कर्तव्य, ते आम्हाला भक्तीमधून सापडलं, आणि आमच्या जीवनाचं सार्थक झालं. सार्थक केलं आम्ही. काळ सार्थक केला त्यांनी. कुणी? ज्यांनी विठ्ठल मनात धरला त्यांनी सार्थक केला. आम्ही त्या पद्धतीनं काळ सार्थक केला. या जन्माचं जे काम होतं आमच्याकडं ते आम्ही केलं. आता केल्यानंतर जीव आणि शिव आम्ही वेगळे उरलो नाहीत, एकरूप झालो. असा तुकोबारायचा अभंग आजच्या दिवशी आपण सेवेमध्ये घेण्याचा प्रयत्न केला. कारण का? खूप उशीर झाला होता, आणि एवढ्या उशिरामध्ये अभंग तर विषय आहे वेदांतातला. वेदांतातल्या विषयामध्ये फार थोड्या लोकांना हे विषयच कळत नाही. आता आणखी मरण कसं मारता येईल, आणखी बऱ्याच गोष्टी आहेत, आणि उदाहरणही बरेच आहेत, पण वेळ संपल्यामुळं आपण पुन्हा आणखी एखाद्या दिवशी राहिलेले उदाहरणं आपल्याला, की जीवनामध्ये मृत्यूचं मंगलमय रूप समजून घेण्यासाठी फार वेळ लागेल आपल्याला. आणखी एखादा तास त्याच्यावर चिंतन होणं गरजेचं आहे. वेळ अभावी आज थांबू, पुन्हा कधी आणखी चिंतन करणारच आहेत आपण, करू नंतर. तर आज झालेली सेवा भगवान पंढरीस पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो, आणि वाणीला पूर्णविराम देतो. ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त ही सेवा आयोजित केली होती ते वैकुंठवासी श्री बाळाजी देवोबा घरजाळे यांना भगवंत सद्गती देव, त्यांच्या आत्म्यास शांती देव, आणि ते ज्या कोणत्याही योनीमध्ये असतील तिथं त्यांना सुख प्राप्त हो. त्यांच्या या पुण्यस्मरणानिमित्त हरिनाम चिंतन, अन्नदान आदी करून त्यांच्या चिरंजीवानी केलेला आहे. तर ते भगवंतापर्यंत जातच असतं, यामध्ये काही संशय नाही. अशा पद्धतीनं त्यांनी केलेले आयोजन, झालेली कीर्तनरूपी सेवा भगवान पंढरीस पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो. वाणीला पूर्णविराम. Hare Krishna